रागट देशा कणखर देशा दगडांच्या देशा प्रणाम घ्यावा माझा हे श्री महाराष्ट्र देशा. 1960 प्रत्येक मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत आनंदाचा, उत्सवाचा आणि अभिमानाचा दिवस. कारण या दिवशी फक्त कामगार दिनच नव्हे तर आपल्या लाडक्या महाराष्ट्राची सुद्धा राज्य म्हणून स्थापना झाली. तर हिमालयासारख्या उंच आणि सह्याद्रीसारख्या अभेद्य आणि कणखर असलेल्या महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास आपण आजच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये पाहूयात. रागट देशा कणखर देशा दगडाच्या देशा 1950च्या दशकात संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा राहिला. 106 हुतात्म्यांचं बलिदान, कित्येक आंदोलने, कित्येक वर्षांचा संघर्ष. या संघर्षातून मुंबईसह महाराष्ट्र राज्याची नवीन स्थापना झाली. आमुचा आहे बाणा ही आमुची आहे बोली अस्मानी झळके भव्य पताका भगव्या हजरी पटक्याची. तो महाराष्ट्राचेच नव्हे तर अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभूराजा. यांच्या पराक्रमाने, पथस्पर्शाने आणि अनेक मावळ्यांच्या घामाने, रक्ताने पावन झालेले गडकोट या महाराष्ट्रामध्ये आहेत. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. आणि हीच या महाराष्ट्राची खरी श्रीमंती. अभिमानाची गोष्ट अशी की ज्या मुंबईच्या अवतीभोवती अख्ख्या भारत देशाचं आर्थिक राजकारण फिरतं, ती मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. तसेच या महाराष्ट्राला संत परंपरा सुद्धा लाभली. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराजांपासून संत गाडगे महाराजांपर्यंत अनेक साधू संतांची पायदू या महाराष्ट्राला लागली. ही कर्मभूमी अमुची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. प्रत्येक साधू संतांनी, संत महात्म्यांनी या महाराष्ट्र राज्यातून जगाला समतेची शिकवण दिली. तसेच या महान आणि थोर महाराष्ट्र राज्याचा नागरिक असल्याचा सार्थ अभिमान बाळगूयात. देशगौरवासाठी झिजला दिल्लीचे तख्त राखितो महाराष्ट्र माझा. साद घालते माय मराठी तेथेची धन्य झालो. गत जन्मीचे पुण्य म्हणून महाराष्ट्र देशी जन्मालो.